आता हा रायगड आहे आणि आत्ताच पाऊस खूप पडतो त्यामुळे पूर्ण धुका आड गेला होता आणि आता पूर्ण क्लिअर दिसतोय. त्या साईडला टकमकतो काय मी आता त्या साईडून व्हिडिओ नाही काढली म्हणून. आणि या साईडला बस आपल्याला ड्रॉप करतात. राज्याभिषेकला आल्यावरती वरती कुठल्याच गाड्या आणून आपल्याला देत नाही. आणि आता आम्ही इथून म्हणजे आम्हाला खालीच थांबायला लागला. आता आम्ही इथून चालू करतोय आणि प्रॉपर लाईट वगैरेची सोय केलेली आहे इथे. तर जाऊया आपण वरती आणि बघूया वरती कसं वातावरण आहे. आता रिसेंटलीच दरड कोसळली होती रायगडवरती त्यामुळं हे सर्व झालेलं आहे. आणि 25 तारखेपर्यंत रोड पण बंद होते पण आता स्टार्ट झालेत. आता जी पण माती वगैरे दगडा वगैरे होती ती बाजूला काढलीत. गडावरती आत्ताच मुसळधार पाऊस पडला आहे त्यामुळं गडावरचं जेवढं पण साठलेलं पाणी आहे ना ते खाली येते आणि तो असा एकदम मंद आवाज पाण्याचा जो असा जो पायऱ्यांवरून पाणी पडते ना तो आवाज येतो ना तो एकदम सुंदर आवाज येते. आणि असं वरती आता दमट वातावरण आहे त्यामुळे थकवा पण नाही लागत आहे चढताना. आणि आम्ही आता नाणे दरवाजाच्या साईडने वरती चढतोय आणि या साईडला तुम्ही बघत असाल ना तर पूर्ण क्लाउडी वेदर झालं आहे. पूर्ण धुकाचं चादरी पसरल्यात. आपण आता बघितलं ते मर्दानी खेळ होते आणि आता अजून काय कार्यक्रम असतील नगरकानात कार्यक्रम चालू असतील आपण तिथे जाऊया. महाराष्ट्र भूषण पोवाडा जो गातो ना त्याच्यासाठीच फक्त थांबलोय कारण की मी दरवर्षी येतो ना त्यांचं तर पोवाडा ऐकूनच जातो आणि मला खूप आवडतं त्यांची त्यामुळे थांबलोय. तर आम्ही आता इथे एक टेंट लावलाय आणि इथे एक टेंट लावलाय. आम्ही रोपवेच्या या साईडला रोपवे आहे रोपवेच्या साईडलाच आम्ही टेंट लावलाय आणि ते राजदरबार आहे आणि ते राणींचे बंगले आहेत. तर आता आम्ही 13 ते 14 जण आलोय आणि आता इथं जेवलो आणि म्हणजे नाश्ता आणला होता भाकरी वगैरे करून आता सर्वजण वरती गेलेत. आम्ही आता जरा हे बंद वगैरे करून वरती जातोय आता परत. रात्रीचे 2 वाजले तरी पण अजून जेवण वाटप चालूच आहे. आता खिचडी बनवले असं भात डाळ वगैरे संपलाय तर तुला का नाही दिला आयडी रे? मी आज आलो ना
नाही कारण त्यासाठी काम करावं लागतं बाबा. आय कॉन्टॅक्ट म्हणत त्याची आज झोपेत होते अजून. झोप आली तुला? दिन पुरी होई नाही. हे लोक काम केलंय एवढ्यात 2 दिवस. 2 दिवस काम केलंय तरी पण आहेत अजून. आणि हे 1 दिवस येऊन भाई मरगळले. हा आमचा तिसरा टेंट आहे आणि ते सर्व जे पण स्वयंसेवक असतात ते झोपले. आणि मी आता इथं बाहेर झोपते कारण की या टेंटमध्ये झोपायला जागाच नाही. मी तर आता इथं बाहेरच झोपते. दादाने आपल्याला जागा दिली एवढी. इथं झोपतो आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटू. बाय. मस्त सकाळ झाले आणि गडाच्या इथून ना मस्तपैकी एक धुक्याची चादर आले. मी तुम्हाला तेच दाखवायला जातो. थोडं थांबा. हाती दादाच्या इथून मस्त व्ह्यू भेटेल. तो आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही होळीच्या माळ्याच्या इथं जातोय. तर राज्याभिषेकाची पालखी वगैरे खालून श्रीकाय मंदिराच्या इथून येते आणि आता होळीच्या माळ्यावरती धूमधाम चालू असेल. तिथे जाऊया आपण. हे माझे पार्टनर रात्रीचे. हॅलो गाईस. हे लोक 3 दिवसापासून गडावरतीच आहेत. म्हणजे जे पण कामाला मदत वगैरे असते ना त्यासाठी. एक तुम्हाला मी नॉर्मल व्ह्यू दाखवतो नगारखान्याचा. आता राज्याभिषेकाच्या सर्व विधी पूर्ण झाल्या. आता ब्रास बँड त्याची शेवटची काय बोलतात त्याला सलामी देत होते. तर आम्ही बाहेर आलो कारण की नंतरला सर्वजण एकत्र जर बाहेर येतील ना खूप गर्दी होते त्यामुळं. आणि आता सर्व काय झालं. आता गड उतरायला सुरुवात करू आम्ही थोड्या वेळाने.
गड उतरताना खूप एवढा आम्हाला लेट झाले ना आणि त्यामुळे खूप ऊन लागते. उन्हाचा असा वाफा मारतो वाफा. हा 70-80 माझं पण आहे. माझी ह्याच्यापेक्षा 180 किलोची बॅग. सर्व दगडी आणि लोखंडाचे तुकडे आहेत. आणि कपडा आहे तो. आणि कपडा तो ग्रीन मॅट आहे तो टेंट मध्ये टाकलाय आणि टेंट वरती लावलाय. हो का. माझ्यामध्ये पण 5 ते 7 किलो असेल वजन. 7च्या वरतीच असेल कारण की हा टेंट आहे, ही ह्याची बॅग आहे, छत्री आहे. ती छत्री कुणाची आहे माहीत नाही. येताना पण माझ्याकडे होती, जाताना पण मलाच दिली. टेंट 1 किलोचा भरायचा. हा ना. बॅग कम से कम 5 किलो. 5 किलो माझं वजन आहे का तेवढं? ती एक बॅग कोणती बॅग? ती मी दिलेली बॅग मग ते 1 किलो असेल म्हणजे 7 किलोचा असेल तेवढं. हो का.